तर आयोजकांशी कोणताही कॉम्प्रोमाइज करण्यास यायचा नाही. नक्कीच आयोजक आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवत आहेत. यस, नक्कीच नाईट रजनी शृंखला आहे त्या फायनल देखील या रात्रीमध्येच होणं अपेक्षित असेल असा आयोजकांचा निर्णय येतोय. म्हणून जोरे आपण पाहतोय कारण डेची स्पर्धा नाही आहे की आपण 7 किंवा 8 वाजता फायनल खेळू आणि 2 ओव्हर सुद्धा नाही ठेवणार. 3 ओव्हरचा सामना होईल फायनल देखील. या आयोजकांचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. चला जाऊया मॅचच्या दिशेनं जिथे मॅच रंगतीये कोल्हार टीम आणि एका साईडला नानिवली टीम. मॅच होतीये ऑन. इथे पहिला चेंडू सुरेख पाहायला मिळतोय. ब्लॅक होलचा मारा केला खऱ्या अर्थानं. गोलंदाज सुनील गोलंदाजी ट्रॅक वरती आला. P1चं पहिलं षटक. सॉरी साहिल आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. त्यानं पहिला चेंडू मात्र इथे ब्रह्मास्त्र फेकलाय. सर्वात सेफ कोणता चेंडू असेल ना तो मात्र यॉर्कर चेंडू म्हणजेच क्रिकेटच्या भाषेत मात्र क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. यस, डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू डॉट. आणि जर पाहायला गेला तर नानिवली टीमचे फलंदाज मात्र इथे जोर साखळी आपण पाहतोय. मंगेश आणि त्याच्या जोडीला हरिश्चंद्र. नक्कीच मंगेशच्या पहिल्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी पाहिली खऱ्या अर्थानं. एक षटकार जरूर मारला परंतु तिथून बाद झाला. परंतु आता इथे पहिला चेंडू डॉट फेकलाय गोलंदाज साहिलनं. इथे बघता दिशा दिल्या चेंडूला. फ्लिक केलाय चेंडू मात्र जाईल सीमा पार. येतोय चौकार. धन्यवाद डीजे. नक्कीच इथे पहिला चेंडू डॉट फेकला होता परंतु तिथून दुसऱ्या चेंडू वरती मात्र मंगेशनं चौकार ठोकलाय. चौकारानं खातं ओपन केलाय. इथे पुन्हा एकदा आडवा बाटना समोरच्या दिशेनं फटकाला जवाब पाहतोय. चेंडू मात्र जायला 4 धाब्यांसाठी फरार. नक्कीच मनोज जोरे आपण जर कुठे असाल तर व्यासपीठावरती या. रवी इथे वाट पाहतोय आपली. चौकार आला बॅक टू बॅक. दुसरा मोठा फटका मंगेशच्या बॅट मधून. इथे पुन्हा एकदा बॅटची कडा लागली जाते. पॉइंटचा क्षेत्र. बेडूक साहेब काय बोलायचंय काय माहिती आलं. यांनी खेकडा खाल्या का काय झाले आज. बोचा खालून चेंडू गेला तरी गड्याला माहिती ना. यस, इथे मात्र एक धाव कंप्लीट. एका धाब्यानं धावफलक मात्र सॉरी 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धाब्यानं धावफलक मात्र हालतय. 10 आकड्यावरती जाऊन पोहोचली नानिवली टीम. नक्कीच साहिल देखील आपण पाहतोय चांगला गोलंदाज आहे खऱ्या अर्थानं परंतु त्याच्यावरती मात्र आक्रमण केलंय खऱ्या अर्थानं. बॅटर आपण पाहतोय पुन्हा एकदा लोबर फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा मिसफिल्ड झाली परंतु एक धाव मात्र मिळेल या चेंडूवरती. एका धाब्यानं 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचली नानिवली टीम. 11 आकडा खऱ्या अर्थानं गाठलाय नानिवली टीम. पहिलं षटक P1चं इथे मैदानाच्या आतमध्ये अजूनही प्रगती पथावरती चालू आहे आणि 11 धाबा खर्च केल्यात गोलंदाजानं. नक्कीच मंगेशचं कौतुक करावं लागेल कारण त्याचा बॅट मधून आपण पाहिल्या 2 मोठे फटके 2 चौकार खऱ्या अर्थानं त्याचा बॅट मधून पाहायला मिळाले आणि आतापर्यंत 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा बॅटची कडा लागली. क्षेत्ररक्षक तैनात आणि त्यानं केली चुकी. चुकीला माफी नाही. क्रिकेटच्या भाषेत मात्र चुकीला माफी नाही खऱ्या अर्थानं.
ओके चला, पहिला षटक मात्र इथे संपलाय आणि साहिल वरती देखील आक्रमण आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच 15 धावा त्यानं खर्च केल्यात आणि पहिल्या षटकाचा इथे खेळ कंप्लीट झालाय आणि 15 आकडा हा गाठला गेलाय नानिवली टीमना. आणि दुसऱ्या षटकामध्ये कोणाला इन्व्हाइट करणार कर्णधार आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चला पंच स्पीडअप करा, प्रत्येक षटकामागे 5 मिनिटाचा अवधी द्या, गोलंदाजाला दंडित करा, फक्त 5च मिनिटं द्या खऱ्या अर्थानं. जर पाहिलं तर वेळ खर्च करू नका, कारण आपल्याला देखील घरी जायचं आहे. जर 2 दिवस जर पाहिला तर 3 वाजता सामने कंप्लीट होत आहेत, पण आजचा दिवसात थोडासा विलंब देखील झाला, कारण एक सेमीफायनल देखील खेळवली गेली. वर्णे टीम आणि त्याच्या विपक्षात आशाची पट्टी टीम, त्यामध्ये आशाची पट्टी टीमनं मात्र बाजी मारली खऱ्या अर्थानं. या जाऊया मॅच कडे. 15 धाबा आल्यात पहिल्या षटकामध्ये. इथे मात्र कार्पेट लेव्हन फटका खेचलाय. एक धाव कंप्लीट, दुसरीचा कॉल आणि दुसरी देखील कंप्लीट. यस, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाज आपण पाहतोय, मंगेश आणि त्याच्या जोडीला हरिचंद्र जर पाहिला तर एकाच चेंडूचा खेळ केलाय आणि 4 धाबा मात्र त्याच्या बाट मधून आल्यात. आणि मंगेश जर विचार केला तर 17 आकडा गाठला गेलाय. 6 चेंडू फेस केलेत मंगेशनं आणि 13 धाबा मात्र कुठून काढलात. इथे मात्र ब्लॉक होल्डचा मारा केला जातोय आणि त्रिफळा उद्ध्वस्त केल्यात. स्टंप वरती जाऊन चेंडू आदळतोय. पहिला बॅक थ्रू, पहिला बाजूला ठोक डीजे. यस, इथे विकेट आलाय. नक्कीच कुमार आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. त्यानं पहिल्या चेंडूवरती जरूर 2 धाबा खर्च केल्या, परंतु दुसरा चेंडू मात्र काय आपलातून फेकला. ट्रिपलला उद्ध्वस्त खऱ्या अर्थानं गोलंदाजानं 3 स्टंप उडून टाकलेत. विकेट क्रमांक पहिला इथे तंबूच्या आसराला मंगेश डगआउटच्या रस्त्याला गेलाय आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मयूर 1 डाऊन साठी खऱ्या अर्थानं बॅटर दाखल झालाय. टीमचा जर विचार केला ना तर टीमचा एक पाठीमागचा कणा म्हणून ज्याला म्हटलं जातं 1 डाऊन हा फलंदाज तोच आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती. कुमार आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. इथे मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू. अनंता नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवतायत इशारा. खराब चेंडू दंडित केलाय. एका धाब्यानं धावफलक आलते 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. इथे सुपला शॉट खेळायचा होता, परंतु नहा गड्याला नहा जमला. आपल्याला नहा जमा तर नहा करायचा गड्या. यस, डॉट आलाय. 18 धावा धावफलकावरती. नक्कीच जर पाहिला तर रिप्ले मध्ये सुरेख चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच इथे पुन्हा एकदा कव्हर पॉइंट रिझन मध्ये फटकाला जवाब आणि क्षेत्ररक्षकानं चुकी केली. चेंडू मात्र झाला परार. 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. यस, इथे चौकार आला. या चौकारच्या साह्यानं धावफलक हालतय. नानिवली टीम जाऊन पोहोचली 22 या आकड्यावरती. कुमार वरती देखील आला चढवलाय. आता इथे पुन्हा एकदा कमबॅक केलाय. दांडी 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 गुल. फलंदाज बाद. ठोक डीजे.
यस न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. महादेव महादेव आलाय न्यू बॅटर. खऱ्या अर्थानं जर पाहिला 2 फलंदाज बाद झाले आतापर्यंत. 22 आकडा मात्र इथे आतापर्यंत गाठलाय नानिवली टीम ना. ट्रिपल 2 आकडा मात्र इथे लागला जातोय. स्कोर बरोबर थिया. कुमार आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. चौकार मारला नंतर मात्र कमबॅक केलाय. इथे फुलटॉस चेंडू परंतु फुलटॉसचा फायदा घेताना डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु कलेक्शन सुंदर पाहायला मिळतोय गोलंदाजाचा. इथे रनआउटची विकेट पाहायला मिळते. बॅक टू डग आउट महादेव. गाणं समजातीस ना आम्हाला कंसा लायला आणि कंसा ना काय माहित बाबा तुझा काय विचार आहे. येस मॅच कडे जाऊया जिथे मात्र दुसरा षटक कंप्लीट झालाय आणि 22 धावा मात्र इथे धावफलकावरती लागल्यात नानिवली टीमच्या. इथे प्रथमतः टॉस जिंकलाय आणि 22 हा आकडा आतापर्यंत गाठलाय नानिवली टीमना. 3 फलंदाज मात्र इथे तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र शेवटचं षटक कुतवा कुतवीचं षटक. नक्कीच या षटकाला सांगताना जोड कसाही जोड गड्याला आंड्यासारखा आपटला तरी हरकत ना. यस किरण आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. फलंदाज स्ट्राईक एंड वरती हरिश्चंद्रला पाहतोय. गडी बरा म्हटा वाटवतो का काय झालाय. यस इथे पंचांकडे दात देखील मागितली होती परंतु पंचांना ती दात फेटाळली आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळली जाईल. इथे पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. वेग खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय. डॉट चेंडू आलाय. नक्कीच शेवटचं षटक हाणामारीचं षटक जे प्रगती पथावरती आहे त्याच्यावरती खऱ्या अर्थानं हल्ला चढवायचा होता परंतु इथे गोलंदाज चतुर आणि चालाक पाहायला मिळतोय. किरण गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. पहिली लेग बायच्या स्वरूपात धाव आली आणि आता मात्र दुसरा चेंडू डॉट फेकलाय. इथे पुन्हा एकदा आडवा बाटना फटकाला जवाब आपल्याला पाहतोय. लॉंग लेग रिझन मध्ये फटका 4 धावांसाठी येतोय चौकार. धन्यवाद डीजे. इथे चौकार आलाय. नक्कीच चांगला फटका पाहिला खऱ्या अर्थानं हरिश्चंद्रच्या बाट मधून. इथे पुन्हा एकदा तोच फटका केसाच्या नादामध्ये डायरेक्ट हिट लागली नाही ना तर काम झालेला गड्याचा. पण परत एकदा रनआउटची विकेट. न्यू बॅटर आलाय नारायण. नारायण नारायण आता काहीतरी कर बाबा.
यावेळेस समोरच्या दिशेनं फटकाला जवाब पाहतोय. चेंडू मात्र फरार झालाय. 6 धावांसाठी येतोय हरिश्चंद्रच्या बॅट मधून मोठा तडाका. 6 धावा. ठोक डीजे. डीजे नक्कीच 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. नक्कीच नारायणचा जसा नाव झेला ना तसा गड्याने मट्यान रट्टा दिला रागानीच का काय. पुन्हा एकदा कव्हर पॉइंट रिझन मध्ये फटका गॅप मध्ये पाहायला मिळतोय. चेंडू मात्र पुन्हा एकदा फरार झालाय. 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. ठोक डीजे. बाद नक्कीच इथे पहिल्या इनिंगला मात्र फुल स्टॉप लागलाय आणि 38 धाबा मात्र धावफलकावरती लागल्या जात आहेत टीम नानिवली टीमच्या. तर नेक्स्ट मॅच आपल्याला भेटीस येईल भिलवले आणि त्याच्या विपक्षात मिरकुटवाडी टीम. दोन्ही टीमला मी विनंती करतोय आपण लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करा आणि सेकंड राऊंडला देखील हाय स्कोरला बाय असेल याची देखील नोंद घ्या. हाय स्कोरला बाय नक्कीच जो हाय स्कोर करेल त्याला मात्र बाय असेल. पुढील सामना मात्र आपण भेटीस येणार आहे आपल्याला भिलवले आणि त्याचा विपक्ष आता मिरकुटवाडी. चला इथे जाऊया मॅचच्या दिशेनं जिथे 18 चेंडूचा मात्र खेळ समाप्त झालाय आणि 38 धाबा मात्र कुठून काढलात नानिवली टीम ना. आता मात्र 18 चेंडूचा खेळ करायचा आहे टीम कोल्हार टीमला आणि 39 धाबा मात्र इथे जमवायच्यात. चला लगेच स्पीडअप करा नानिवली टीम. आपण लगेच शतरक्षण सजून घ्या. नक्कीच बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. आकाश आणि कुमार. चला पंच लगेच सामना स्टार्ट करा. आमचे रबी इथे खूप स्पीडअप करायला सांगतायत. त्याला घाय झाले का काय घरी जायची. चला मॅच लावते सुरुवात. पहिला चेंडू फेकणार गोलंदाज मंगेश. यावेळेस झेलची देखील संधी होती परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही या झेल पर्यंत. एक धाव कंप्लीट. चला टॉस भिलवले टीम. आपण या लगेच इथे मिरकुटवाडी टीमचा कर्णधार उपस्थित आहेत. मी विनंती करतोय राजा देशमुख यांना की आपण आपल्या हस्ते टॉस करायचा आहे. इथे मात्र फटका चांगला आहे. फटका देऊन जाईल. 4 धावा. ठोक डीजे. इथे चौकार आलाय खऱ्या अर्थानं कुमारच्या बाट मधून. नक्की आकाश आणि कुमारची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मंगेश गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा येतोय मोठा तडाका. 6 धावांसाठी षटकार. ठोक डीजे.
डीजे चेंडूची पूर्तता करा. पहिली सोर आहे, नवीन चेंडू द्यायचा आहे. इथे षटकार आलाय खऱ्या अर्थानं कुमारच्या बाट मधून. जर पाहिलं ना तर पहिल्या मॅच मध्ये थोडासा निराशादायक खऱ्या अर्थानं बॅटिंग पाहिली होती, परंतु आता इथे आक्रमक रूप धारण करताना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र षटकार पाहतोय. इथे मंगेश वरती खऱ्या अर्थानं आक्रमण चढवलंय. आतापर्यंत 11 धावा धावफलकावरती लागला जात आहेत कोल्हार टीमच्या. इथे पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये आणि चेंडू मात्र खेळाडू कक्षाला सलामी दिली. 6 धावांसाठी येतोय षटकार. नक्कीच इथे मात्र खेळाडू कक्षेला सलामी दिली खऱ्या अर्थानं. खेळाडू दला देखील इथे सांगितलंय की मी आहे अजून मैदानाच्या आतमध्ये. कुमार आपण पाहतोय 3 चेंडूची इथे खेळी केली आणि 16 धावा त्याच्या बाट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या. नक्कीच गोलंदाजावरती मात्र पिस उपटण्याचं काम मात्र केलंय फलंदाजानं. मंगेश गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज नानिवली टीमचा. नक्कीच इथे प्रथमतः टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय घेतला. 17 धावा धावफलकावरती. यस, चौदा चेंडून 22 ची गरज. इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे कमबॅक केलंय, कारण जर पाहिलं तर 3 मोठे फटके आल्यानंतर चौथ्या चेंडूवरती मात्र कमबॅक केलंय खऱ्या अर्थानं. गोलंदाज मंगेशला आपण पाहू शकाल 17 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. कारण जर पाहिला 2 षटकार 1 चौकार त्याच्या गोलंदाजीतून आलायत आणि 1 सिंगल देखील पहिल्या चेंडूवरती आली. इथे पुन्हा एकदा ब्लॉक होल्डचा मारा केला जातोय, परंतु षटरक्षकानं चुकी केली खऱ्या अर्थानं. विकेट किपर आपण पाहतोय लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिला इथे कंप्लीट झालाय. धाव फलक जर पाहिला तर 18 आकड्यावरती जाऊन पोहोचली कोल्हार टीम. आता येणारे 12 चेंडू आणि 21 धावेची गरज. ची गरज. मैदानाच्या आतमध्ये सामना रंगला जातोय. कोलाड त्याच्या विपक्षात नानिवली टीम. नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय मयूर. नक्कीच हा षटक मात्र खूप निर्णायक असेल खऱ्या अर्थानं टीम नानिवली टीम साठी. कारण या षटकामध्ये जर धावा आल्या नाही तर शेवटच्या षटकामध्ये इथे मात्र पहिला चेंडू मात्र खराब पाहायला मिळतोय. अबांतर धाव मात्र मिळतीय. एका धाबन धाव फलक हालतय. 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचली कोल्हार टीम. नक्कीच इथे जर पाहिला तर गोलंदाजी सुरेख करावी लागेल तरच आज सामना मात्र आपल्या दिशेने येईल. कारण फलंदाजीचा जर विचार केला तर फलंदाजी सुरेख पाहायला मिळते. कुमार आपण पाहतोय कुमार ऑन फायर खऱ्या अर्थाने या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. ज्यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू खऱ्या अर्थाने आता फेस केलाय. जसा गुंडले स्पॉट वरती चेंडू आदळला तसा मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट चेंडू आला इथे. नक्कीच जरा थोडी उसळी कमी घेतली होती या चेंडूनं. डॉट चेंडू आलाय. चला मॅचला स्पीडअप करायचा आहे. मयूरला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. पहिला चेंडू खराब फेकला, दुसरा चेंडू वरती मात्र कमबॅक केला. डॉट आलाय.
इथे ब्लॉक होल्डचा मारा केला जातोय. एक धाव वेगानं पूर्ण केली आहे. नक्कीच एकच धाव मिळली जाईल या चेंडूवरती. एका धावेनं धाव फलक मात्र 20 धावा 20 धावा मात्र धाव फलकावरती लागला जात आहेत. अजूनही जर पाहिला तर सलामीची जोड साखळी मात्र मैदानात आपल्याला पाहायला मिळते. आकाश आणि त्याच्या जोडीला कुमार. नक्कीच आकाशनं स्ट्राईक घेतली होती पण पहिल्या चेंडूवरती मात्र सिंगल आली आणि तिथून केलेला तो आक्रमण खऱ्या अर्थानं कुमारनं केला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा मात्र कुठून काढला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. एक अभांतर धाव मात्र पुन्हा एकदा जोडली जाईल टीम कोलाड टीमच्या खात्यामध्ये. 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम कोलाड. अजूनही जर विचार केला तर 10 चेंडू आणि 18 धावेची गरज. 10 चेंडू 18 धावा. नक्की सामना मात्र दोन्ही साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर बॅलन्स पाहायला मिळतोय. या वेळेस मात्र फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. इथे क्रिकेट खेळायचा आहे फुटबॉल नाही. नक्कीच इथे पुन्हा एकदा खराब चेंडू. 2 धावा एक्स्ट्राच्या मिळतील लेग बायच्या स्वरूपात. नक्कीच 2 धावांना धाव फलकात जाऊन पोहोचलंय 23 या आकड्यावरती. 23 आकडा आटला गेलाय. अजूनही जर पाहिला तर 16 धावेची गरज असेल इथून. ज्यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच जसा गुडलँड स्पॉट वरती चेंडू आदळला ना तसा मात्र वेगानं मात्र विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. फलंदाज मात्र बघत राहिलाय चेंडूकडे. इथे पुन्हा एकदा हुकचा फटका. काऊ कॉर्नर रिझल्ट क्लिअर केले. येतोय 6 धावांसाठी मोठा तडाखा कुमारच्या बाट मधून. टोक डीजे. आता या 6 धावसंख्येनं मात्र सामना मात्र इथे खुल्ला केलाय खऱ्या अर्थानं. 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे कोलाड टीम. चला बॉलची पूर्तता करा. जुना बॉल द्यायचा आहे. आठ चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. 8 चेंडू 10 धावा. नक्कीच अजूनही कुमार सारखा फलंदाज मात्र इथे विस्फोटक पारी खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस दांडी 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 गुल. फलंदाज बाद. पहिला धक्का. टोक. इथे सामन्यामध्ये मात्र रोमांचकता पाहायला मिळते. कारण कुमार देखील आता तंबूच्या आसराला गेलाय खऱ्या अर्थानं. जो सामना मात्र एकतर्फे किल्ला लढवत असताना त्याला देखील आता परतीचा रस्ता दाखवलाय. आता समीकरण मात्र उरलं गेलंय. 7 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. नक्कीच हा चेंडू मात्र खूप निर्णायक असेल खऱ्या अर्थानं. जर पाहिलं तर दोन्ही टीमसाठी हा चेंडू जर एखादा डॉट चेंडू आला ना तर प्रेशर मात्र पाहायला मिळेल कोलाड टीम वरती. परंतु या चेंडूवरती जर फटका आला ना तर पूर्णपणे सामना मात्र खुला होईल. परंतु हा चेंडू मात्र खूप निर्णायक. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. पडल्यानंतर उसळी घेतली आणि थोडासा बाहेरच्या दिशेनं वळण घेतलं.
डॉट चेंडू आलाय. पंचांनी त्या षटक क्रमांक दुसरं कंप्लीट करण्याचा इशारा दिलाय. नक्कीच आता समीकरण उरलंय 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. सामना जर पाहिला तर दोन्ही संघांकडे बॅलन्स पाहायला मिळतोय. एका साईडला नानिवली टीम आणि एका साईडला कोल्हाड टीम. सामना कोण जिंकणार याच्यावरती देखील प्रेक्षकांचं लक्ष लागलंय, कारण सामना देखील तेवढाच महत्वाचा देखील आहे. आणि या स्पर्धेत जर जिवंत राहायचा असेल तर या सामन्यामध्ये प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न अर्थी परमेश्वर. नक्की जर प्रयत्न तुमचे जर सक्सेस झाले ना तर या स्पर्धेत तुम्ही अजून एक पाऊल पुढे टाकाल. परंतु प्रयत्न करावे लागतील. ज्याचे प्रयत्न मात्र प्रामाणिक असतील ना त्याला मात्र यश मिळेल. आणि म्हटलं जातं ना प्रयत्न करा आणि यश तुमच्या वाटेला जरूर येईल. इथे प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आलाय. चिरागला आपण पाहू शकाल. नक्की चिराग आलाय. 10 धावा मात्र इथे डिफेन्स करायच्यात. इथे पहिला चेंडू हवाई आला. आकाशाला कवच निघालणारा येतोय निर्णायक क्षणी 6 धावांसाठी षटकार. इथे षटकार आलाय. आता समीकरण बदललंय. 5 चेंडू आणि 4 धावे संख्येची गरज. आणि इथे खराब चेंडू आणि विकेट किपरने देखील चुकी केली आहे. एकच चेंडू वरती मात्र सामना फिनिश केलाय. नक्कीच बेस्ट ऑफ लक टीम कोलाड आणि हार्ड लक टीम नानिवली टीम. नक्कीच चला टॉस देखील झालाय. भिलवले टीम आपला निर्णय त्वरित कळवा. शतरक्षण यस ओके. चला जा लगेच मैदानात आणि सेकंड करून घ्यायचा आहे. सामना देखील गमावला परंतु आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच